प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। पुण्यातल्या येरवाड्यात टोळक्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, कोयत्यासह धारदार शस्त्रानं वार करत वाहनांची तोडफोड। पालघरमध्ये जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी मारहाणी तर महिला गंभीर जखमी, पोलिसांकडून गुन्हा दाखल। सांगलीतील विटामध्ये एमआयडीसीतील एका कारखान्यावर छापा, जवळपास 550 कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त। नऊच्या शाळेत विद्यार्थिनींचा खून करण्यासाठी विद्यार्थ्याने दिले 100 रुपयांची सुपारी, पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचं शिक्षकांना सांगितल्याचा मनात राग। रायगडच्या पेणमधील अंगणवाडी पोषण आहारात आढळला चक्क मेलेला उंदीर, लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण, पालकांकडून संताप व्यक्त। डोंबिवलीमधील इमारतीत हळदी कुंकू समारंभाला अमराठी कुटुंबाचा विरोध केल्यानं मराठी महिला आणि परप्रांतीय कुटुंबात गोंधळ। रायगडमध्ये मराठी माणसाला परप्रांतीयांकडून त्रास देत शिवीगाळ, मनसेच्या हस्तक्षेपानंतर परप्रांतीयांना मागितली मराठी कुटुंबाची माफी। पोलिसांनी पकडलेल्या बांगलादेशी तरुणीचा शासकीय वसतिगृहातून पलायन, बाथरूमच्या संरक्षण भिंतीवर चढून काटेरी तार ओलांडून काढला पळ। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकर भरतीच्या विषयावर पुन्हा चर्चा, भरतीला विरोधी पक्षाकडून विरोध, नोकर भरतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। तुळजाभवानी देवीचा गाभारा मोठा करण्यावरनं वाद, गाभारा मोठा केल्यास प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा पुजाऱ्यांचा इशारा, वादानंतर गाभारा दुरुस्तीसाठी सह्यांची मोहीम।